आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 3. A 15 5, B 9 20 and A P B. Find a ratio in which point P 11 15 divides segment AB. आता काय काय सांगितलेलं आहे आपल्याला. एचे कॉर्डिनेट्स दिले आहेत, बीचे कॉर्डिनेट्स दिले आहेत, पीचे कॉर्डिनेट्स दिले आहेत आणि काय शोधायला सांगितले. फाइंड द रेशो म्हणजे आपण जो म्हणतो MN किंवा AB हा आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलेला आहे. जरा सुरुवात करूया शोधायला. सपोज पॉईंट P 11 15 डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो M:9. देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला आपल्याला P पॉईंटचे एक्स आणि वायचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. मग आपण त्या आधारे MN शोधायचा प्रयत्न करणार आहोत. x = mx² + nx1/m+n. आता आपल्याला Pचा जो एक पॉईंट दिलेला होता, एक्स पॉईंट जो दिलेला होता, एक्सचा कॉर्डिनेट दिलेला होता तो होता 11 = 9m + 15n/m+9. आता हे m+9 11 बरोबर मल्टिप्लाय करा म्हणजे आन्सर काय 11m + 11n = 9m + 15n. आता मोठ्यामधून छोट्याला मायनस करून घ्या म्हणजे 11m - 9m आणि 15n - 11n. 11मधून 9 गेले 2 राहिले, 2m राहिला. 15मधून 11 गेले 4 राहिला म्हणजे आन्सर काय 2m = 4n. आता आपल्याला m/n काढायचं आहे म्हणजे काय 4 ॲज इट इज राहील, 2 जो आहे तो डिवाईडमध्ये जाईल, मल्टिप्लायमध्ये आहे तो डिवाईडमध्ये जाईल. इथे हा 4n जो होता n हा मल्टिप्लायमध्ये इथे डिवाईडमध्ये म्हणजे m/n = 4/2 म्हणजेच काय झालं 2/1 म्हणजेच आपला रेशो काय आला. देअरफॉर द रिक्वायर्ड रेशो इज 2:1. आता पाहूया एक्झाम्पल नंबर 4. Find the coordinates of the points of trisection of the segment joining the points A 2 - 2 and B -7 4. The 2 points that divide the line segment in 3 equal parts are called as points of trisection of the segment. इथे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे आपलं लक्षात ट्रायसेक्शन म्हणजे काय झालेले आहेत 3 समान भाग तयार झालेले आहेत. आपल्याला त्यांनी A आणि Bचा पॉईंट सांगितलेला आहे. मधला पॉईंट किंवा मधले 2 पॉईंट्स आपल्याला माहिती नाहीत आणि काय तयार झालं आहे ट्रायसेक्शन तयार झालेला आहे. आपण इथे लिहून घेतलेलं आहे. लेट पॉईंट्स P and Q बी द पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स A and B. बघा AB दाखवलेला आहे, त्यामध्ये 2 पॉईंट्स घेतलेले आहेत P and Q. किती सेक्शन तयार झाले 1 2 3 ट्रायसेक्शन तयार झालेले आहेत. पॉईंट P and Q डिवाइड द लाईन सेगमेंट AB इंटू 3 पार्ट्स. AP = PQ = QB. हे आपलं झालं फर्स्ट इक्वेशन. आता AP/PB = AP + PQ + QB = AP = AP मग आपण काय म्हणू AP/2AP = 1/2 फ्रॉम 1. आता काय झालेलं आहे हे जे काही लिहिलेलं आहे ते तुम्ही नाही लिहिलं तरी चालणार आहे. तुम्ही काय लिहिणार AP = PB किती होणार आहे AP 1 PQ 1 QB 1 असं आपण पकडलं तर AP किती येईल 1 येईल आणि PB तुमचा किती येईल PQ + QB = 2. लिहून घ्या AP/PB = 1/2 फ्रॉम 1. 1ला आपण काय सांगितलेला AP = PQ = QB. मग आपण म्हटलं AP/PB = 1/2 म्हणजे आपल्याला जो आहे Pचे पॉईंट्स कळतील म्हणून आपण घेतलेलं आहे AP AP/PB म्हणजे आपल्याला A आणि Bच्या पॉईंटच्या आधारे आपल्याला Pचा पॉईंट मिळेल. पॉईंट P डिवाइड सेगमेंट AB इन द रेशो 1/2. X coordinate of point P is equal to 1 × -7 + 2 × 2/1 + 2. मग काय झालं 1 × -7 -7 2 2 4 + 4 म्हणजे आन्सर आलं आहे -3. 1 + 2 = 3. 3ने डिवाईड केल्यानंतर आन्सर येईल -1 म्हणजे Pचा आपला एक्सचा कॉर्डिनेट काय आहे -1.
आता बघूया वायचा कोऑर्डिनेट काय येईल पीचा. वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज इक्वल टू 1 × 4 + 2 × -2/1 + 2. 1 4 = 4. 2 × -2 इज इक्वल टू -4. 4 - 4 इज इक्वल टू 0. खाली येत 1 + 2 इज इक्वल टू 3. आन्सर काय येणार आहे 0ला आपण कितीने जरी डिवाईड करता आन्सर काय येतं आहे 0 येतं आहे. म्हणजे आपला एक कोऑर्डिनेट झाला -1 आणि एक कोऑर्डिनेट झाला वाय. पॉईंट क्यू डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो 2:1. आता ज्या वेळेला आपण बघणार आहोत पॉईंट क्यू म्हणजे ए क्यू अपॉन क्यू बी. मग क्यू बी किती आहे 1 आहे आणि ए क्यू किती आहे 2 आहे. कारण ए क्यू इज इक्वल टू काय आहे ए पी प्लस पी क्यू. 1 + 1 2. मग तर त्या आधारे आपण क्यूचे पॉईंट्स काढून घेऊया. x coordinate of point q is equal to 2 × -7 + 1 × 2 upon 2 + 1. 2 7 = 14 -7 म्हणून -14 + 2 1 = 2 upon 2 + 1 is equal to 3. -14 + 2 आपला आन्सर आला -12/3 म्हणजे आन्सर आला -4. कोऑर्डिनेट काय आहे क्यूचा एक कोऑर्डिनेट -4. आता वाय कोऑर्डिनेट शोधून काढा. 2 × 4 + 1 × -2 upon 2 + 3. 2 4 = 8. 1 × -2 आन्सर इज -2. 8 - 2 इज इक्वल टू 6. 2 + 1 इज इक्वल टू 3. 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2 म्हणजे सेकंड कोऑर्डिनेट आपला आहे 2. Therefore coordinates of points of trisection are -1 0 and -4 2. तुम्ही ते असं लिहू शकता. Therefore coordinates of points of trisection of PQ is असं म्हणून पण लिहू शकता किंवा PQR किंवा आपण म्हणू शकतो coordinates of point P is -1 0 and Q -4 2 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता.